Let us start our class. Good afternoon, everyone here. Pradeep Sawan, put your video on. आणि आवाज व्यवस्थित येत नसेल तर नंतर व्हिडिओ बंद करा स्क्रीन शेअर केल्यानंतर. तर काल आपण बेसिस संदर्भात रिझल्ट पाहिला होता. बेसिसमध्ये एन वेक्टर्स असतील, जर बी मध्ये एन वेक्टर असतील तर कोणताही सेट घेतला त्याच्यापेक्षा जास्त वेक्टर संख्या असलेला, समजा तीन वेक्टर असलेला बेसिस असेल तर कोणताही 3 पेक्षा जास्त असलेला सेट घेतला तर तो काय असतो, लिनिअर इंडिपेंडंट. असं काल प्रूव्ह करत होतो आणि आपलं लेक्चर शेवटी ते 8 झालं. मी त्या आधी शेअर करतो आणि मग पुढचा रिझल्ट पाहूया. MSc चा क्लासचा नोटबुक आहे. ओके, BSc linear algebra. This results if B is this set U1, U2, UN is the basis for vector space V. Basis means it is linearly independent and spans V. Then every set more than this n vectors. कोणताही सेट घेतला ज्याच्यात n पेक्षा जास्त वेक्टर असेल तर मी लगेच समजला हा सेट. याचा बेसिसचा काय संबंध नाही, फक्त नोटेशन दिलं B डॅश. B डॅश मध्ये m एवढे वेक्टर आहे जेणेकरून m ची आणि n ची किंमत काय असेल, m ची किंमत जास्त असेल. तर आपल्याला दाखवायचं आहे की तो सेट काय असेल, लिनिअरली डिपेंडंट. म्हणजे काय, तिथं स्केलर मिळतील की जे सर्व 0 असणार नाही. हे इक्वेशन 1 फोल्ड होईल. मग आता आपल्याला आणखी एक फॅक्ट दिलेली आहे की हा सेट बेसिस आहे. बेसिस आहे म्हणजे काय, वेक्टर स्पेस हा लिनिअरली इंडिपेंडंट आहे आणि या व्ही मधला प्रत्येक वेक्टर यांच्या लिनिअर कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला लिहिता येतो. मग का नाही आपण हे V1 V2 VM यांच्याच लिनिअर कॉम्बिनेशन लिहूया. तर ते डिक्लेअर केलं आधी. जे इथं जे लिहिले ते V1 V2 VM हे वेक्टर्स आहेत. V1 V2 VN आपण लिनिअर कॉम्बिनेशन मध्ये दिले U1 U2 UN च्या, आणि मग त्याचं लिनिअर कॉम्बिनेशन इक्वल टू 0 केलं 1 मध्ये ठेवून. आणि एक सिस्टीम आली होती या ठिकाणी. सिस्टीम अशी आली होती की नंबर ऑफ रोज इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे रँक ही काय असणार आहे त्याच्यावर आपण पाहू शकतो इझिली व्हॉट इज रँक इन दॅट केस. इथं आपण रेक्टँग्युलर सिस्टीम आली. आपण सुरुवातीच्या लेक्चरवर डिस्कस केलं तर एक्स इक्वल टू 0 मध्ये ट्रिव्हियल सोल्युशन किंवा असते, ते नॉन ट्रिव्हियल सोल्युशन किंवा असते. इथं रोची संख्या ही कॉलमच्या संख्येपेक्षा, होमोजेनियस सिस्टीम मध्ये रोची संख्या ही कॉलमच्या संख्येपेक्षा कमी असेल तर तिथे मला एक मिनिट तुम्ही अटेंडन्स मार्क करा तोपर्यंत. अटेंडन्स मार्क करा, एक नोटीस घेतोय. सही करायची का? सही करायची का? लगेच घेऊन जा. पाहुणे ऐकले तर अटेंडन्स मार्क करा. ठीक. म्हणजे व्हेरिएबल 3 आहे आणि इक्वेशन 2 आहे. त्याची रँक फार तर 2 राहील. म्हणजे रँक व्हेरिएबलच्या संख्येपेक्षा नेहमी कमी राहील. आणि जेव्हा व्हेरिएबलच्या संख्येपेक्षा रँक कमी असते तेव्हा आपण काही व्हेरिएबल फिक्स करून बाकीचे व्हेरिएबल नॉन झिरो मिळू शकतो. म्हणजे तिथं नॉन ट्रिव्हियल सोल्युशन असतं. म्हणजे सर्व K1 K2 Km हे झिरो येत नाही, पण तुमचं सिस्टीम x इक्वल टू 0 होते. तर अशा केसमध्ये इथं नॉन ट्रिव्हियल सोल्युशन आहे. नॉन ट्रिव्हियल सोल्युशन म्हणजे काय, K1 K2 K आर नॉट ऑल 0 सच दॅट लिनियर कॉम्बिनेशन बिकम 0 मीन्स इट इज लिनियरली डिपेंडंट. हा आपला टार्गेट होता. अशा प्रकारे या थेरमला आपण कन्क्लूड करू शकतो. कालचा लेक्चर नंबर किती होता आपला? नाउ टुडेज लेक्चर नंबर 23. मी पुन्हा एकदा अटेंडन्स मार्क करायला सांगणार आहे. कोणी लेफ्ट होऊ नका ग्रुपमधून.
I'm writing statement of another theorem. If V is finite dimensional vector space, if V is a finite dimensional vector space, this basis consists of finite number of vectors. If V is finite dimensional vector space, then any two bases for V have same number of elements. Same number of elements. People are joining. Statement समझून घ्या अगोदर. वेक्टर स्पेस V फायनाइट डायमेन्शनल आहे. फायनाइट डायमेन्शन म्हणजे काय, त्याच्या बेसिसमध्ये फायनाइट नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत. फायनाइट नंबर ऑफ एलिमेंट्स तो बेसिस तो वेक्टर स्पेस जनरेट करतात, म्हणजे लिनियरली इंडिपेंडेंट पण असतो राईट. आणि कोणतेही दोन बेसिस घेतले त्याची संख्या सारखी असेल. तर आपण इथं समजूयात दोन बेसिस. प्रूफ तुम्ही पुस्तकातून लिहा. सपोज U1, U2, UN and V1, V2, VM. एकापेक्षा जास्त बेसिस राहू शकतो का? Or any two bases. Basis and basis is plural of that. Basis for V. And what is our target? Our target is M equal to N. Number of element in B. I call this second set as B dash. This it. You want to show that number of element in B and number of element in dash are same. That means this is our claim. First you have N in number, N equal to M. Second set of M. तर कोणतेही दोन बेसिस घेतले तर एलिमेंटची संख्या सारखीच असं दाखवायचं. आता पहा वरचा रिझल्ट इथं आपण अप्लाय करू शकतो काल घेतलेलाच. कोणता रिझल्ट? समजा बी हा बेसिस आहे आणि बी डॅश हा लिनियरली इंडिपेंडेंट आहे. का लिनियरली इंडिपेंडेंट आहे? कारण दिलेलं आहे बी डॅश पण बेसिस आहे. बी हा बेसिस आहे, बी डॅश हा लिनियरली इंडिपेंडेंट आहे. तर काय म्हणता येईल आपल्याला? लिनियरली इंडिपेंडेंट एक सेट लिनियरली इंडिपेंडेंट आहे आणि एक सेट काय बेसिस आहे. इथं काय म्हणता येईल आपल्याला? इथं ह्याची संख्या M आहे आणि N याच्यात रिलेशन काय म्हणता येईल? हा बेसिस आहे. वर कालचा रिझल्ट रिकॉल करा. एखाद्या वेक्टर स्पेसमध्ये बेसिस असेल ज्याच्यामध्ये N वेक्टर असतील तर N पेक्षा जास्त वेक्टर असलेला सेट काय असतो? लिनियरली इंडिपेंडेंट. तर हा इंडिपेंडेंट आहे म्हणजे काय? हा N ची किंमत या N पेक्षा जास्त असणार नाही. कोणाची किंमत जास्त असेल? हा लिनियरली इंडिपेंडेंट म्हणजे मेन्शन करा कॉमेंटमध्ये, लक्ष असेल तुमचं तर. Since B is basis and B dash is linearly independent, then by above theorem discuss what we can say M and N relation. तो डिपेंडेंट नाही आहे. बघा विचार करा, कॉमेंटमध्ये टाकलं एक्झामने पण थोडंसं नाही पूर्ण चुकलेलं आहे ते. आता एक आलं तर एक दुसरा ऑप्शन सांगू शकतो आपण असं. हा बेसिस म्हणजे काय? एक गोष्ट लक्षात घ्या, बेसिस हा काय असतो? मॅक्झिमम लिनियरली इंडिपेंडेंट सेट असतो. सॉरी, मिनिमल लिनियरली इंडिपेंडेंट सेट. किंवा असं म्हणा की याच्यात एकाच जरी वेक्टर आपण ऍड केला, समजा बेसिस याचे बेसिस म्हणजे त्याचे डायमेन्शन N असणार
आपण वरच्या रिझल्ट प्रमाणे एक जरी वेक्टर ऍड केला तर तो डिपेंडंट होतो. आता हा इंडिपेंडंट असल्या कारणाने आपण इथे डायरेक्ट म्हणू शकतो m इज लेस दॅन इक्वल टू n. दुसरं b हा लिनियरली इंडिपेंडंट म्हणू आपण, b इज लिनियरली इंडिपेंडंट and b dash is basis. b is linearly independent and b dash is basis. Then n is less than or equal to m. And from these two, one can easily conclude that m and n are same. तर दुसरं काय विशेष नाही याच्यामध्ये, वरचा रिझल्ट आपण अप्लाय करायचा. एकाला बेसिस म्हणायचं, दुसरा लिनियरली इंडिपेंडंट, दुसरा लिनियरली इंडिपेंडंट काय, कारण तो सुद्धा बेसिस आहे. बेसिस मीन्स इट इज लिनियरली इंडिपेंडंट and it spans b. फक्त दोघंही बेसिस असल्या कारण दोघांचे दोन्ही कंडिशन होतात. पण एक बेसिस समजायचा आणि एक इंडिपेंडंट समजायचा. तर बेसिस संख्या इंडिपेंडंट पेक्षा काय असेल, लेस दॅन इक्वल असेल. तर इथं हा थेरम संपतोय. महत्वाचे रिमार्क करायचे जे एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे आहेत. आता पहा, आर्यन चे स्टँडर्ड बेसिस काय आहेत. आर्यन चे स्टँडर्ड बेसिस कोण आहे, तो E1. E1 म्हणजे फर्स्ट प्लेस 1, बाकी सगळे 0, किंवा E2, E3 अँड सो ऑन. तर n नंबर ऑफ वेक्टर्स आहेत ते. EI इथे लिहितो मी. EI काय असेल, 0 0 1. दिस विल बी द ith place. रेस्ट ऑल प्लेसेस आर 0. तर आपण कोणताही वेक्टर घेतला A1 A2 AN RN मधला, तर तो आपण कसा लिहू शकतो, A1 E1 प्लस A2 E2. फर्स्ट प्लेस 1, सेकंड प्लेस 1, त्याला मल्टिप्लाय करायचं आहे, सो ऑन AN. आणि हे लिनियरली इंडिपेंडंट आहे. तर हे स्टँडर्ड बेसिस आहे. स्टँडर्ड बेसिस का म्हटलं, कारण याचे कोऑर्डिनेट विथ रिस्पेक्ट टू हे लिहायचा प्रयत्न केला तर तोच येतो. त्याचा कोऑर्डिनेट ह्या वेक्टरचा कोऑर्डिनेट आपण लिहायचा प्रयत्न केला विथ रिस्पेक्ट टू दिस बेसिस विल बी सेम, म्हणजे आयडेंटिटी मॅप केल्यासारखं. तर त्यामुळे त्याला काय म्हणायचं, स्टँडर्ड म्हणायचं. तर आता मला सांगा, मी समजा असं आता इथे n नंबर ऑफ वेक्टर्स आहेत, मी एक जरी वेक्टर यात ऍड केला, n पेक्षा जास्त असलेला एक जरी वेक्टर ऍड केला, तर सेट काय असेल, चॉर्ट बॉक्स मध्ये मेन्शन करा. याच्यापेक्षा जर जास्त वेक्टर घेतले मी n ऐवजी, किंवा सोप्या भाषेमध्ये R2 n, R2 मध्ये 3 वेक्टर घेतले तर ते काय असतील, R2 मध्ये 3 वेक्टर घेतले तर ते काय असतील, in R2 any 3 vectors are in R2, suppose U1 U2 U3 is a set. चार्ट मध्ये मेन्शन करा. अटेंडन्स आता नका टाकू. R2 मध्ये R2चं डायमेन्शन किती आपण काल डिस्कस केलं, R2चं डायमेन्शन 2 आहे आणि त्याचे डायमेन्शन 2 असेल तर त्याच्या बेसिसमध्ये फक्त काय 2 वेक्टर असतील. म्हणजे बेसिसच्या संख्येपेक्षा जास्त एलिमेंट घेतले आपण वरच्या रिझल्ट प्रमाणे, बेसिसच्या संख्येपेक्षा जास्त एलिमेंट घेतले तर ते काय असतात, लिनियरली डिपेंडंट असतात. मग आता हे बेसिसमध्ये याच्या बेसिसमध्ये 2च वेक्टर आहेत आणि हे 3 वेक्टर घेतले तर ते नेहमी काय असेल, लिनियरली डिपेंडंट असेल. तसंच वेक्टर स्पेसची डायमेन्शन n असेल आणि त्याच्या डायमेन्शन पेक्षा जास्त वेक्टर्स तुम्ही तिथे घेतले तर ते नेहमी काय असते, लिनियरली डिपेंडंट. तर तुम्ही MCQ सोडत असताना पाहू शकता, विच ऑफ द फॉलोइंग इज बेसिस फॉर R3. मग बघायचं की 3 पेक्षा जास्त वेक्टर सेट असलेला कोणता आहे, तो कधीच असणार नाही, म्हणून जो राहिला त्यामध्ये तुम्ही तपासू शकता. दुसरा PN ची डायमेन्शन आपण काल डिस्कस केलं होतं. PN ची डायमेन्शन काय, what is the dimension of PN? It is n plus 1. मग ह्या n+1 पेक्षा जर तुम्ही जास्त वेक्टर घेतले कोणत्याही सेटमध्ये तर तो सेट कधीच लिनियरली इंडिपेंडंट असणार नाही, तो सेट नेहमी काय असतो, लिनियरली डिपेंडंट. तर ह्या वरच्या 2 थेरमचं कन्क्लुजन आहे. आपण कालच डिफाईन केलं होतं, इथे यानंतर डिफाईन केल्याने व्हॉट डायमेन्शन. डायमेन्शन म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट इन द बेसिस सेट. जर वेक्टर स्पेस हा फायनाईट डायमेन्शनल वेक्टर स्पेस असेल त्याच्यामधल्या एलिमेंटची संख्या
आणि याच्यामध्ये आपण 0 वेक्टर स्पेसची डायमेन्शन 0 घेतलेली आहे. का 0 घेतलेली आहे? कारण 0 वेक्टर स्पेसचा 0 वेक्टर स्पेसला स्पॅन करणारा सेट हा एम्प्टी सेट असतो आणि एम्प्टी सेटमध्ये एलिमेंट नाही आहेत, म्हणून तो 0 डायमेन्शन आहे. आणि डायमेन्शन आपण कशाने डिनोट करतो? समोर दिलेलंच आपण DIM ऑफ V. त्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेट केलं होतं. डायमेन्शन ऑफ R2 काय आहे, डायमेन्शन ऑफ R3 काय आहे, डायमेन्शन ऑफ RN काय आहे, आणि आता इथे समोर दिले ते डायमेन्शन ऑफ PN काय आहे. तर हे सगळे नोट आणि डेफिनेशन तुम्ही लिहून काढा बुकमधून, पेज नंबर 43 वरती, जे आपण काल घेतलं होते. So let us discuss another result. Let V be an n-dimensional. Let V be an n-dimensional vector space. म्हणजेच काय? V ची डायमेन्शन ही n आहे. अब दोन स्टेटमेंट प्रूव्ह करायचे. Then prove the following statements. So what are that? कोणताही सेट असेल, any set with n linearly independent vectors is a basis for V. This is basis for V. आणि दुसरा, any set with n vectors which spans V. कोणताही सेट घेतला जो V ला स्पॅन करत असेल आणि त्याच्यामध्ये n वेक्टर असेल. Any set with n vectors which spans V is basis for V. स्टेटमेंट समजून घ्या. गिवन काय ते. पहिला पार्ट करूया. आता दिलेलं काय ते लिहितो तुम्ही. डायमेन्शन काय दिली वेक्टर स्पेसची? V is finite dimension, V is n dimension vector space. डायमेन्शन ऑफ V is n म्हणजे काय? V ची डायमेन्शन n म्हणजे काय? कोण सांगू शकेल काय? की V मध्ये Vचं जे काय बेसिस असेल, कोणताही बेसिस असेल, त्याच्या बेसिसमध्ये n वेक्टर्स असतील, जे काय असते लिनियरली इंडिपेंडेंट असतील आणि जे स्पॅन व्हीला करतील. व्हीला स्पॅन करतील म्हणजे काय? त्यातला प्रत्येक वेक्टर काय करतात तुम्हाला, जो कोण बेसिस असेल त्याच्या लिनियर कॉम्बिनेशन देता येते. आता याची डायमेन्शन n आहे म्हणजे तुम्हाला एक बेसिस कन्सिडर करावं लागेल. किंवा आपण आता काय काय दाखवायचं परत, एवढं दिलं आपल्याला. आता इथं दिलंय की कोणताही एक सेट घ्या ज्याच्यामध्ये n वेक्टर असतील आणि तो लिनियर इंडिपेंडेंट असेल, फक्त बेसिस दाखवा. सो लेट अस अज्युम दॅट सेट. Suppose B is equal to U1, U2, U3, n number of vectors is any linearly independent set. Is any linearly independent set in V. आणि आपल्याला काय दाखवायचं आहे? B is basis. तो बेसिस आहे दाखवायचं आहे. आणि याच्यामध्ये n नंबर ऑफ वेक्टर घेतले तर ऑलरेडी आपण याच्यामध्ये n नंबर ऑफ वेक्टर घेतले ऑलरेडी, तो बेसिस दाखवायचा आहे. बेसिस दाखवणं म्हणजे काय? तो असतो लिनियरली इंडिपेंडेंट आणि त्याचा L ऑफ B काय असतो? V असतो. म्हणजे B स्पॅन्स V. त्याच्यातलं हे गिवन आहे.
This is given. So this we want to prove. Actual target is your P spans P. P spans P means we have to prove that every vector in P is a linear combination of vectors in the element in S. So how one can prove this? बघा आपल्याला हा वेक्टर स्पेस P दिलेला आहे. Just notationally this vector space P, and this is a set B consisting of n vectors. Consisting of n vectors is a basis for B, which is linearly independent. What we want to prove B is basis for B. B basis for B म्हणजे आणखी काय दाखवायचं आहे? It should spans B. It should spans B means या B मधला प्रत्येक वेक्टर याच्या लिनियर कॉम्बिनेशन लिहिता येईल. आपण कॉन्ट्रडिक्शन समजूयात की असा एक वेक्टर इथं आहे, समजा ह्या V मध्ये हा स्मॉल v असा आहे की हा लिहिता येत नाही. Suppose there exists V in P such that P doesn't belong to L of B. Actually, we should arise with some contradiction. And V is non-zero, obviously. There exists non-zero vector. Non-zero is also important here. Besides zero, you should take, because zero is always linear combination of anything, taking all scalar as zero. So this V should be non-zero. So mention here non-zero. Then chat box मध्ये मेन्शन करा तुम्ही एक सेट घेतला U1 U2 U1 आणि V टाकला. हा काय असेल? लिनियरली डिपेंडंट असेल का इंडिपेंडंट असेल? आता हे बेसिस आहे ऍक्च्युली, नॉट बेसिस. हे U1 U2 UN हे काय लिनियरली इंडिपेंडंट आहे आणि त्याच्यामध्ये मी एक वेक्टर टाकला आणि आपल्याला माहिती आहे वेक्टर स्पेसची डायमेन्शन ही n आहे. वेक्टर स्पेसच्या डायमेन्शनपेक्षा जास्त वेक्टर घेतले तर ते तो सेट नेहमी काय असतो आता आपण डिस्कस केले. मग आता इथं काय लिहून सांगा चॅट बॉक्समध्ये. निखिल वाघ, आदिनाथ जाधव. वेक्टर स्पेसची डायमेन्शन ही n आहे आणि डायमेन्शनपेक्षा जास्त वेक्टर घेतले आपण तर तो सेट नेहमी काय असतो? विशाल वाघमारे, गजानन यादव, नाही ना, चूक आहे ना. आता काय दोनच ऑप्शन आहे. हे बघा हे एवढे जे आहेत ते काय आहेत? हे जे लिहिले हे एवढे कोण आहेत? ते लिनियरली इंडिपेंडंट आहेत आणि डायमेन्शन ही n आहे. डायमेन्शन n आहे म्हणजे n वेक्टरपेक्षा जास्त संच घेतला आपण सेट. एखादा सेट घेतला ज्याच्यामध्ये n पेक्षा जास्त वेक्टर्स आहेत तर त्या वरच्या दोन्ही रिझल्ट प्रमाणे आपण इथं म्हणू शकतो की तो कंपल्सरी काय असायला पाहिजे? तो वरच्या दोन्ही रिझल्ट प्रमाणे तर डायमेन्शनपेक्षा वेक्टरची संख्या जास्त असेल तर ते काय असणार आहे? इंडिपेंडंट असणार नाही. तो नेहमी डिपेंडंट असणार आहे, लक्षात घ्या. डायमेन्शन n असेल तर कोणतेही n+1 वेक्टर घ्या, कोणतेही n+2 वेक्टर घ्या, कोणतेही वेक्टर घ्या ज्याची संख्या n पेक्षा जास्त आहे, कंपल्सरी तो काय असेल? लिनियरली डिपेंडंट असेल. तर ते वर्ष 2 रिझल्टचा सारांश लक्षात घ्या. हे स्टेटमेंट वारंवार येणार आहे. डायमेन्शनपेक्षा जर तुम्ही जास्त वेक्टर घेतले तर ते नेहमी काय असेल? लिनियरली डिपेंडंट is linearly dependent. ओके. आणि लिनियर डिपेंडंट म्हणजे काय? देयर एक्झिस्ट स्केलर्स. इम्पॉर्टंट थिंग, नॉट ऑल झिरो. स्केलर्स कोणते? समजा α1 α2 αn आणि अजून एक ॲडिशनल स्केलर आहे αn+1 such that α1 u1 plus α2 u2 plus αn un plus αn+1 v equal to 0. आता मला याच्यात सांगा αn+1 हा 0 असेल का नॉन 0 असेल? बाकीच्या स्केलरचा आपण नंतर विचार करू. मला फक्त चॅट बॉक्समध्ये करा αn+1 हा 0 असेल का नॉन 0 असेल. समजा असं झालं αn+1 0 आला
तर लास्ट टर्म घेण्यात काय अर्थच नाही. इफ अल्फा एन प्लस वन इज 0 हे ऑलरेडी इंडिपेंडेंट आहेत पॉईंटचे. जर अल्फा एन प्लस वन 0 असेल ना तर हे सगळे इंडिपेंडंटच्या कंडिशन प्रमाणे सगळे आपोआप 0 होतील. बिकॉज U1 U2 U1 हा लिनियरली इंडिपेंडंट समजतो. म्हणजे अल्फा एन प्लस वन तुम्हाला काय घ्यावं लागेल, नॉन झिरो घ्यावं लागेल. अल्फा एन प्लस वन तुम्हाला कंपल्सरी नॉन झिरो घ्यावं लागेल. आणि नॉन झिरो घेतल्यानंतर आपलं खूप या ठिकाणी आपण कम्प्लीट करू शकतो. If alpha n plus 1 is 0, then since E is linearly independent, the rest all scalars alpha 1, alpha 2, alpha n become 0. आणि आपण जो म्हटले आणि which will be contradiction to that, the set V union V added is linearly dependent. It should be independent always. So therefore alpha n plus 1 compulsory non-zero. ही फॅक्ट आपल्याला इथे वापरायची. अल्फा एन प्लस वन कंपल्सरी नॉन झिरो म्हणजे अल्फा एन प्लस वन व्ही कॅन बी रिटन ॲज अल्फा वन U1 प्लस अल्फा टू U2 प्लस अल्फा एन U1. म्हणजे व्ही काय झाला, आता पण इथे मायनस लिहायचं किंवा याला मायनस ठेवतो तुम्ही, एवढ्याला शिफ्ट केलं पण वी कॅन बी रिटन ॲज alpha minus alpha 1 upon alpha n plus 1. You can divide by it because it is non-zero. Plus minus alpha 2 divided by alpha n plus 1 U2 and so on, minus alpha n divided by alpha n plus 1 U1. So what it implies? आता फी काय झाला, U1 U2 UN च्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये झाला. V is that implies V is in linear combination of B. पण आपण वरती काय म्हटलंय, वरती काय म्हटलं बघा, सपोज that there is non-zero such that V is not, इथं नॉट म्हणायचं होतं, V यांच्या लिनियर कॉम्बिनेशन नाही असं म्हणायचं होतं आपल्याला, which is not in B. हे B मध्ये नाही, B पेक्षा वेगळा समजायचं होतं, which is not in B. हा V B मधला नाही आहे, which is not in linear span of B. मग आता इथंच करेक्ट करतो त्याला मी. बी मधला घ्यायचा नाही, फक्त बी सोडून घ्यायचं तो आपल्याला दुसरं काही. आता व्ही हा कोणताही एक एलिमेंट होता, व्ही हा काय होता, कोणताही एक एलिमेंट होता. असं पैकी आता एक व्ही घेतला, हा व्ही घेतला मी एक, असे सगळे एलिमेंट घ्यायचे जे बी मध्ये नाहीत, जे बी मध्ये नाहीत असे सर्व एलिमेंट घ्यायचे. हा एक घेतला, एनी एलिमेंट होता, व्ही वॉज एनी एलिमेंट, जे एलिमेंट बी मध्ये नाही ते सगळे घ्यायचे आणि ते सगळे तुम्ही काय करू शकता, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ लिहू शकता. म्हणजे काय झालं, every V in V, capital V, can be written as linear span of V. That means V is equal to, this implies B spans V. कॉन्ट्रडिक्शन वर काय केलेलं नाही आपण डायरेक्ट B spans V दाखवला. तर पुन्हा एकदा रिपीट करतो, म्हणजे इथलं सारांश तुम्हाला सांगतो. याच्यात काय केलं आपण की स्पेसिस वेक्टर स्पेसची डायमेन्शन ही फायनाईट आहे, वेक्टर स्पेसची डायमेन्शन फायनाईट आहे, तर तुम्ही n समज n दिलेली ते डायमेन्शन. तुम्हाला तिथं स्टेटमेंट काय होतं, स्टेटमेंट मी पाहतो परत एकदा. हां, n डायमेन्शन आहे आणि n लिनियरली इंडिपेंडेंट एखादा सेट आहे बी ज्याच्यामध्ये n नंबर ऑफ वेक्टर्स आहे, जे काय लिनियरली इंडिपेंडेंट आहे, तो तुम्हाला बेसिस दाखवायचा आहे. तो ऑलरेडी लिनियरली इंडिपेंडेंट तुम्हाला दिलेला आहे, फक्त काय करायचं, स्पॅन्स व्ही दाखवायचं. स्पॅन्स व्ही दाखवायचं तर मग आपल्याला काय करावं लागेल, कोणताही एक वेक्टर घेतला वेक्टर स्पेस व्ही मधला, वेक्टर स्पेस व्ही मधला कोणताही एक वेक्टर घेतला की जो बी मध्ये असणार नाही, तो बी मध्ये असणार नाही, तर तुम्हाला तो त्याच्या लिनियर कॉम्बिनेशन देता येतो असं दाखवायचं आहे.
पण आपण मग आता हे n वेक्टर्स आहेत, n मध्ये तो v नॉन झिरो आपण ऍड केला तर कंपल्सरी वरच्या रिझल्ट प्रमाणे तो लिनिअरली डिपेंडंट असेल. तो लिनिअरली डिपेंडंट असेल म्हणजे तिथं नॉट ऑल झिरो स्केलर एक्झिस्ट राहतील, सगळं सगळं झिरो असणार. कंपल्सरी आपला अल्फा n प्लस होता झिरो असणारच नाही. तो झिरो असेल तर मग तुम्हाला n प्लस वन वेक्टर लिनिअरली इंडिपेंडंट येतात आणि तुमच्या डायमेन्शनला तिथं कॉन्ट्रडिक्शन येते. तसं नव्हतं, अल्फा n प्लस वन कंपल्सरी तुमचं नॉन झिरो असावं लागेल. आणि तो नॉन झिरो असेल तर आपण लगेच सांगू शकतो की व्हीला काय करतात तर U1 U2 UN कॉम्बिनेशनमध्ये देतात. तर हे मायनस अल्फा वन आपण अल्फा n प्लस वन याला C1 म्हणा, मायनस अल्फा टू आपण अल्फा n प्लस वन याला C2 म्हणा आणि शेवटच्याला CN म्हणा. म्हणजे C1 C2 CN स्केलर आहेत. म्हणजे व्हीला तुम्ही काय केलं, बी या सेटच्या लिनिअर कॉम्बिनेशन दिले आणि व्ही हा कोणताही एक नॉन झिरो होता. म्हणजे सगळे नॉन झिरो एलिमेंटसाठी आपल्याला असं करू शकतो. झिरो असेल तरी करता येतं, झिरो नॉन झिरो काही पण म्हणा, पण शक्यतो नॉन झिरो म्हटलं बरं पडेल ते. आणि अशा प्रकारे तुम्ही दाखवले की वेक्टर स्पेस वीचा प्रत्येक वेक्टर काय करतो, तो जे काही n लिनिअरली इंडिपेंडंट सेट असलेला जो वेक्टर आहे त्याच्या लिनिअर कॉम्बिनेशन लिहिता येतं, म्हणजेच बी स्पॅन्स व्ही. आणि या ठिकाणी बी जर लिनिअरली इंडिपेंडंट असेल आणि बी हा व्हीला स्पॅन करत असेल तर कंपल्सरी तो बी काय असतो, बेसिस फॉर व्ही असतो. चार्टमध्ये मेन्शन करा, काही अडचण असेल तर. सोपा आहे थेरम, हा काय अवघड नाही. मेन्शन इन द चार्ट बॉक्स. निखिल वाघ, अभिनाथ जाधव. ओके, वी हॅव बी पार्ट. आय रिटर्न बी पार्ट. ओके. आता तसंच हे दोन अतिशय महत्त्वाचे थेरम आहेत बघा प्रॉब्लेम सोडवताना. म्हणजे डायमेन्शन n कळाली आणि कोणताही एक सेट असेल की ज्याच्यात n वेक्टर लिनिअरली इंडिपेंडंट असेल तर या रिझल्ट प्रमाणे तुम्ही डायरेक्ट सांगू शकता तो बेसिस आहे. किंवा कोणताही एक सेट असेल ज्याच्यात n वेक्टर आहे आणि ते बेसिस ते स्पॅन करते वेक्टर स्पेस व्हीला, मग ऑटोमॅटिक तो इंडिपेंडंट होऊन जाणार आहे. म्हणजे तुम्हाला असं लक्षात आलं की वेक्टर स्पेसची डायमेन्शन n आहे आणि तिथे n वेक्टर्स आहेत की जे काय करतात, वेक्टर स्पेस व्हीला स्पॅन करतात. तुम्ही डायरेक्ट तिथे इंडिपेंडंट आहे म्हणजे डायरेक्ट तिथे बेसिस आहे असं म्हणू शकता. आता हे दोन्ही थेरम अतिशय महत्त्वाचे प्रॉब्लेम सोडवतो. MCQ सोडवतील, फक्त केअरफुल तुम्हाला ते ऑब्झर्व करावं लागेल व्हाईल रायटिंग द प्रॉब्लेम. आता दुसरा पार्ट कसा सोडवणार, आपल्याकडे वेळ आहे आता 6 मिनिट. ठीक आहे, होईल तर मग. The B part, let B equal to U1 U2 UN be the set of, not this is not unique, there may be a set of n vectors. N is important because dimension is n. Be a set of n vectors in V मध्ये ते n वेक्टर्स आहेत आणि आपल्याला Q1 मध्ये दिलं आहे की त्याची डायमेन्शन ही काय n आहे. तर आपल्याला क्लेम काय इज बेसिस दाखवत असताना तो स्पॅन्स दिलेला आहे, स्पॅन्स व्ही दिलेला आहे. मग काय राहतं दाखवायचं बेसिसच्या कंडिशनमध्ये, इथे दिलं की हा काय करतो, व्हीला स्पॅन करतो. म्हणजे काय स्पॅन कर म्हणजे काय, त्याचा लिनियर स्पॅन काढला तर तो व्ही येतो, हे दिलेलं आहे. गिवन आपल्याला दाखवायचं आहे ही इज लिनियरली इंडिपेंडंट, हे टार्गेट आहे. आता इथे आपण वाटल्यास कॉन्ट्रडिक्शन मेथड करू शकतो आपण. सपोज हा जो आहे तो इंडिपेंडंट नसून काय, हा इंडिपेंडंट नसून तो काय डिपेंडंट आहे. आणि पाहूया काय होतं, तो लिनियरली डिपेंडंट आहे. आपण पाठीमागे रिझल्ट पाहिलं होतं, आपण 2 पेक्षा जास्त वेक्टर असतील आणि ते लिनियरली इंडिपेंडंट असतील तर त्यातला एक वेक्टर बाकीच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये लिहिता येतं, कोणताही एक वेक्टर. म्हणजे आपण डिस्कस केलं होतं की लिनियरली डिपेंडंट सेट असेल आणि ॲटलिस्ट त्या म्हणजे कमीत कमी 2 असतील तिथं, तर कोणताही एक वेक्टर राहिलेल्यांच्या लिनियर कॉम्बिनेशन लिहिता येतो, हे आपण पाहिलं होतं. मग आता काय होतंय, व्हीचे प्रत्येक एलिमेंट डायग्रामेटिकली सांगतो तुम्ही. हा वेक्टर स्पेस व्ही आहे, समजा हा तुमचा दिलेला सेट बी आहे. यातले समजा उदाहरण म्हणून 5च वेक्टर घेतले आपण, 5 किंवा 6 घ्या. यातला प्रत्येक यातलं काय काय होतं, हे स्पॅन आहे म्हणजे काय, प्रत्येक जण म्हणजे हा पॉईंट घेतला तर हा पॉईंट काय करतो की ह्या सगळ्यांच्या लिनियर कॉम्बिनेशन लिहित येतो. हा पॉईंट घेतला, सगळ्यांचे लिनियर कॉम्बिनेशन लिहित येतो सर्वांच्या. आता ह्याच्यात आपल्याला हा लिनियरली इंडिपेंडंट दाखवायचा म्हणजे बेसिस होईल. समजा हा लिनियरली इंडिपेंडंट नाही म्हणजे काय, इथं कोणतरी आहे
समजा हा पॉईंट आहे, समजा मी म्हटलं U1 पॉईंट आहे, तो काय बाकीच्या लिनियर कॉम्बिनेशन लिहिता येतो. U1 इज बाकीच्या लिनियर कॉम्बिनेशन लिहिता येतो. म्हणजे समजा L ऑफ द रिमेनिंग U2 UN असं लिहिता येतं. मग आता याच्यात U1 ला टाकायची गरज नाही, आपण U1 त्यातून रिमूव्ह करू शकतो, कारण U1 काय ऑलरेडी U2 UN च्या U1 हा एक वेक्टर आहे. आता इथला प्रत्येक जण यांच्या कॉम्बिनेशन मध्ये आणि ह्यांच्यातला एक जण यांच्या कॉम्बिनेशन मध्ये असेल, यांच्यातला एक जण यांच्या कॉम्बिनेशन असेल तर त्याला आपण बाजूला काढून टाकायचं. ऑटोमॅटिक तो सुद्धा काय येतो, लिनियर स्पॅन मध्ये येतो. म्हणजे एक वेक्टर वजा करू शकतो आपण. मग B डॅश हा सेट येईल की ज्याच्यामध्ये N-1 तो पाहायचं लिनियरली इंडिपेंडंट आहे का डिपेंडंट आहे. तो जर डिपेंडंट असेल तर म्हणजे नक्कीच आज एखादा वेक्टर असेल की तो बाकीच्या लिनियर कॉम्बिनेशन लिहिता येईल. जो वेक्टर बाकीच्या लिनियर कॉम्बिनेशन असेल त्याला रिमूव्ह करायचं, असं करत करत तुम्ही M स्टेपला थांबू शकता. M स्टेपला थांबू शकता, कारण तुम्हाला काय मिळेल की आता हे N आहेत आणि तुम्ही आता मी दोनदा केलं, U1 ला रिमूव्ह केलं, नंतर U2 ला रिमूव्ह केलं, असं करत करत मी U1 ला रिमूव्ह केलं. तर त्याचा अर्थ काय होतो की तिथे N-M लिनियरली इंडिपेंडंट सेट ऑफ वेक्टर्स आहेत, जे लिनियरली इंडिपेंडंट आहेत आणि ते वेक्टर स्पेस ला स्पॅन करतात. म्हणजे त्याची डायमेन्शन काय आली, त्याची डायमेन्शन N राहत नाही, त्याची डायमेन्शन काय आली, N-M आली. ही खरी कॉन्ट्रडिक्शन आहे. म्हणजे कंपल्सरी हे सगळे काय असायला पाहिजे, लिनियरली इंडिपेंडंट असायला पाहिजे. आपण कमी करू शकत नाही. एक जरी कमी केलं तर डायमेन्शन, समजा एक जरी वेक्टर समजा यातला एक जरी डिपेंडंट असेल बाजूला काढलं तर डायमेन्शन काय येते, N-1 येते. 2 काढले तर डायमेन्शन N-2 येते. डायमेन्शन N राहण्यासाठी Nच असावे लागतात. तर हे प्रूफ तुम्हाला पेज नंबर वरती दिलेलं आहे. पेज नंबर किती पहा, पेज नंबर 44 वरती तिथून व्यवस्थित आहे. लॉजिक तेच आहे. समजा डायमेन्शन N आहे, मीटिंग कधी पण एंड होऊ शकते. समजा डायमेन्शन N आहे आणि तुम्हाला N नंबर ऑफ वेक्टर बेसिस दाखवायचे, स्पॅन करत असतील तर, म्हणजे इंडिपेंडंट दाखवायचे. डिपेंडंट केलं तर काय होतं, एक एक तुम्ही रिमूव्ह करू शकता. एक एक रिमूव्ह केलं तर तुमच्या डायमेन्शनच कॉन्ट्रडिक्शन येते. म्हणजे आता समजा एकच सुरुवातीचं उदाहरण घेऊ आपण. U1 हा डिपेंडंट आहे, समजा आपल्याला स्पॅन इंडिपेंडंट दाखवायचं होतं आपण, आणि U1 हा U2 UN च्या लिनियर कॉम्बिनेशन असेल, गरज नाही त्याला तिथे लिहायची, त्याला बाजूला करायचं तुम्ही, कारण U1 ऑलरेडी त्या U2 U3 UN चे कॉम्बिनेशन लिहिता येतो आणि सगळे वेक्टर ह्यांच्या कॉम्बिनेशन लिहिता येतं. म्हणजे ऑटोमॅटिकली U1 च्या ठिकाणी आपण U2 U3 UN चे कॉम्बिनेशन लिहू शकतो. मग इथं समजा U2 U3 UN इंडिपेंडंट असतील तर डायमेन्शन ऑब्वियसली काय येणार आहे, N-1 येईल. पण ऍक्च्युअली डायमेन्शन ही N आहे. म्हणजे हे लिनियरली डिपेंडंट सपोज करून चुकीचं आहे. आपल्याला तिथे इंडिपेंडंट कंपल्सरी घ्यावाच लागेल, आणि तो इंडिपेंडंट असेल तर तो कंपल्सरी काय असेल त्याचा बेसिस असेल. तर व्यवस्थित त्याचं प्रूफ लिहायचं. पुढचे थेरम आपण पुढच्या लेक्चरला पाहू. व्हिडिओ ऑन करा. अटेंडन्स राहिले असेल तर मार्क करा कोणाची. आणि काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही अनम्यूट करून किंवा हँड रेज करून बोलू शकता. कीप युअर व्हिडिओ ऑन. आता सुरुवातीला 34 पार्टिसिपेंट होते आणि आता 30 आहे. अटेंडन्स टाकली का सोडून जातो.